ग्रामीण विकास मंडळ MIDC नागपूर या संस्थेच्या अध्यक्षपदी संपत बारसकर यांची निवड झाली आहे। ग्रामीण विकास मंडळ MIDC नागपूर माध्यमिक व उच्च माध्यमिक संस्थेच्या अध्यक्षपदी अहिल्यानगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे। तसेच मुख्य विश्वस्त प्रवर्तकपदी इंजिनियर बबनराव कातोरे तर सचिवपदी डॉक्टर भूषण अणभुले यांची निवड करण्यात आली आहे। धर्मदाय उपायुक्त कार्यालय अहिल्यानगर यांनी या निवडीस अधिकृत मंजुरी दिली आहे। त्यामुळे संस्थेच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्याला आता नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त होतीये। संस्थेच्या मागील कार्यकारी मंडळाचा कार्यकाल संपल्यानंतर 9 मे रोजी संस्थेच्या अजून सभासदांची सभा पार पडली। या सभेमध्ये संस्थेच्या घटनेतील कार्यकारी मंडळ निवडीच्या तरतुदीनुसार नवीन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली आहे। त्यानंतर संबंधित बदल अर्ज धर्मदाय उपायुक्त कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता। त्या अर्जास मंजुरी मिळाल्याची माहिती नूतन अध्यक्ष संपत बारसकर यांनी दिली। तर या नव्या कार्यकारी मंडळामध्ये उपाध्यक्षपदी रावसाहेब सप्रे, खजिनदारपदी सुदाम भोर, विश्वस्त प्रवर्तक म्हणून प्रकाश गुगळे, शरद भोर, शांताराम गाडे यांची निवड करण्यात आली आहे। तसेच कार्यकारी सदस्य म्हणून दिगंबर सप्रे, ॲडव्होकेट विक्रम वाडेकर, प्रवीण कातोरे, क्रांतिकला अणभुले, भालचंद्र शिरोडे, भगवान हावरे आणि निर्मला मुळे आदींची निवड करण्यात आली आहे। या निवडीनंतर बोलताना अध्यक्ष संपत बारसकर म्हणाले की आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। ग्रामीण विकास मंडळाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। ग्रामीण, शहरी तसेच MIDC परिसरातील कामगारांच्या मुलांना माफक फीमध्ये उत्तम शिक्षण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील। तसेच गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी देखील विशेष प्रयत्न केले जातील आणि विशेषतः मुलींच्या शिक्षणावरही भर देत त्यांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील। संस्था नावारूपाला आणण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने काम केलं जाईल। आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। संस्थेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचं विशेष सहकार्य लाभत असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांची ग्रामीण विकास मंडळ MIDC नागपूर संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। विशेष म्हणजे संपत बारसकर यांनी याच संस्थेच्या शाळेमध्ये 1ली ते 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय। संस्थेचा विद्यार्थी ते संस्थेचा अध्यक्ष असा त्यांचा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून ग्रामस्थ, पालक आणि माजी विद्यार्थी यांच्याकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।